बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार। बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब देतो याकडे सगळ्यांचं लक्ष। निवडणुकीचं भवितव्य आजच्या सुनावणीवर अवलंबून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात। मुख्यमंत्री उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज 3 प्रचार सभा घेणार। नगर परिषदा आणि नगरपंचायतींकरता मुख्यमंत्र्यांचा दौरा। काँग्रेसचं शिष्टमंडळ शरद पवारांची घेणार भेट। बीएमसी निवडणुकीकरता संभाव्य युतीची चर्चा करण्यासाठी भेट असल्याची माहिती। मनसे आणि उबाठामध्ये आजपासून जागा वाटपाची बोलणी सुरू। मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती। काही जागांवर मनसे आग्रही भूमिका घेणार। अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठीचा उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील भाजप समर्थकांचा तुफान जल्लोष आणि डीजेच्या तालावर ठेका। राजन पाटलांच्या मुलाचा थेट अजितदादांना इशारा। सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरांचा नाही। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यावर जल्लोषच्या वेळी बाळाराजे पाटलांचं अजितदादांना चॅलेंज। देशाचा अभिमान असलेली प्रत्येक व्यक्ती हिंदू। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर हिंदू हा एक धार्मिक शब्द नसून ती एक ओळख आहे, मोहन भागवत यांचं विधान। बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाटण्याला जाणार। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार। नाशिकमधल्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गणेश जगताप उर्फ बडे बाबा या भोंदू बाबावर गुन्हा दाखल। 50 लाखांची फसवणूक करत महिलेचं शारीरिक शोषण केल्याचा भोंदू बाबावर आरोप। हिंगणा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीक्षा ताजनेंना 50,000ची लाच मागितली म्हणून जिल्हा न्यायालयामधून पोलिसांनी ताब्यात घेतलं। अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोक्सो दाखल झालेल्या आरोपीला वाचवण्यासाठी साक्षीदारालाच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 50,000ची मागणी पोलीस उपनिरीक्षक दीक्षा ताजने हिनं केली होती। नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला गंडवणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे। मे महिन्यामध्ये डिजिटल अरेस्टची धमकी देऊन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये आरोपीनं उकळले होते। थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका असे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले आहेत। पुणे शहरात उघड्यावर शेकोटी नको असे आदेश देण्यात आले आहेत आणि पुण्यामध्ये थंडी वाढलेली असताना महापालिकेनं हा अजब निर्णय घेतलाय। भिवंडी महानगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या 6 मजली इमारतीचं काम गेल्या वर्षभरापासून रखडलंय। असं असतानाही इमारतीचं रंगकाम सुरू आहे, त्यामुळे कामगारांना जीव मुठीत घालून रंगकाम करावं लागतंय। या बाबीकडे महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यंदा मुबलक पाऊस आणि त्यामुळे नदी नाले धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत, त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचं क्षेत्र 1.5 पट वाढण्याचा अंदाज आहे। रब्बी हंगामाच्या आतापर्यंत 25% पेरण्या पूर्ण झाल्या। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथे सिकंदर शेख याच्या दुकानात 4 पायांची कोंबडी आढळून आली। 4 पायांची ही कोंबडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रपूर जिल्ह्याच्या डोंगरगावातील एका घरात अस्वल शिरल्याने एकाच खळबळ माजली। अस्वलाची चाहूल लागताच घरातील सर्व सदस्य तात्काळ घराबाहेर निघाले। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अस्वलाला जेरबंद केलं। महाबळेश्वरमध्ये पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केलं। उमेदवारी अर्जाच्या छाननीबाबत माहिती न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। वसई नायगाव भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान हृदय पिळवटवून टाकणारी घटना घडली। आपल्या 16 वर्षीय भाचीला मामानंच चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं। या मुलीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रिलायबल ग्लोरी टॉवरमध्ये तिघांनी भर दिवसा दरोडा घातला। महिलेवर चाकूने हल्ला करत लहान मुलाला बांधून ठेवून चोरट्यांनी चोरी केली। चोरीच्या घटनेनंतर चोरटे पसार झाले।
नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। सिडको ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी इथे ही घटना घडली। मित्राच्या घरी तरुणीनं आत्महत्या केली असून तरुणीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी माधव काळे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने चिन्हांची यादी जाहीर केली आहे। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 26 नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्ह वाटप केलं जाणार आहे असं सांगण्यात आलंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वैशाख गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसंच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केलेली आहे। मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसंच सुरेशचंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे, समन्वयकपदी राजेश टेकेंची नियुक्ती केली आहे। लोणावळ्यामध्ये निवडणुकींचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। लोणावळ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय कलगीतुरा शिगेला पोहोचलाय। जळगावमधल्या चोपडा नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसची युती झालेली आहे। त्यामुळे नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह सर्व 32 जागा निवडून येतील असा विश्वास आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी व्यक्त केलाय। भाजपकडून कराड नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि आमदार अतुल भोसलेंनी कराडमधील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली आहे। चोपडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडवू नये म्हणून पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना तंबी दिली आहे। निवडणूक शांततेमध्ये पार पडावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी ही मोहीम राबवली आहे। पैठणमधील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिंदेसेना, उद्धव सेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार या पक्षांचे प्रमुख 4 उमेदवार रिंगणात असले तरी तिरंगी लढत होईल असा अंदाज आहे। नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्यानं प्रथमच पैठणला थेट जनतेतून महिला नगराध्यक्ष मिळणार आहे। आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या प्रीती संजय बंड यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीनंतर प्रीती बंड यांच्याकडे अंजनगाव, सुरजी, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड आणि शेंदूर जना घाट या नगरपरिषदांची स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आली। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एनडीएचे नेते म्हणून आता निवड होणार हे आता निश्चित झालं असून पुन्हा मुख्यमंत्रीपदाची ते शपथ घेणार आहेत। ते या राज्याचे 10व्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत। भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय आयोजित 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीमध्ये नवी मुंबई महापालिकेनं देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार पटकावलाय। नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे मंगळवारी आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर न भरलेल्या मालमत्ताधारकांच्या पहिल्या 6 माहीच्या रकमेवर प्रति महिना 2% विलंब शुल्क लागू झालेला आहे। याबाबतची माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाने दिली आहे। अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेवर 6 महिन्यांमध्ये वीज बिलामध्ये 12,79 लाख रुपयांची बचत महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं केली आहे। ऊर्जेच्या प्रभावी वापरातून विजेच्या बिलात 34% बचत केली असून त्यातून मेट्रो संचलनाचा खर्चही घटलाय। शासनाला शिक्षक संख्या निश्चितीचा आणि समायोजनाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असं नमूद करून संच मान्यतेविषयीचा राज्य सरकारचा 15 मार्च 2024 रोजीचा निर्णय उच्च न्यायालयानं वैध ठरवलाय। हा शासन निर्णय कायदेशीर असून शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदींशी पूर्णपणे सुसंगत असल्याचा निर्वाळा देखील न्यायालयानं दिला। त्यामुळे पटसंख्येनुसारच शिक्षकांची भरती होणार आहे। पुरुष देखील टोकाच्या मानसिक त्रासातून जात असतात। घरगुती कलह, अत्याचार, एकटेपणा, आजारपण अशा अनेक कारणांनी तेही खचतात। अशा पुरुषांना आधार देण्यासाठी महाराष्ट्रात 8 ते 10 NGO काम करतायत। या NGOंच्या हेल्पलाईनवर वर्षभरात देशभरातून मदतीसाठी 98,000 ते 1 लाख फोन येतात आणि विशेष म्हणजे त्यातील सुमारे 15 ते 17,000 पुरुष वर्गाचे फोन हे महाराष्ट्रातील आणि त्यातही सर्वाधिक ग्रामीण भागातून येतात। नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड केलेली आहे। या भागात 2030 पर्यंत सुमारे 30 लाख परवडणारी घरं उभारण्याचं उद्दिष्ट आहे। यापैकी 8 लाख घरं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उभारण्याची जबाबदारी म्हाडानं घेतली आहे।
मुंबईमध्ये मंगळवारी किमान तापमान 17.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. या हंगामातील किमान तापमानाचा हा आतापर्यंतचा निच्चांक आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान सलग 18 अंश नोंदवण्यात येत असल्यानं मुंबईकरांना गारव्यानं दिलासा दिलाय. ही थंडी आणखी काही दिवस कायम राहणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झालंय. 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या मुहूर्तावर इंडिगोचं पहिलं प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या वेळेमध्ये विमानतळाचं संचालन केलं जाणार आहे. त्याद्वारे दररोज 23 विमानं उड्डाणं घेतील. उपनगरीय स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. यासाठी रेल्वे बोर्डानं रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रँड कॅटरिंग आउटलेट्स ही स्टॉलची एक नवीन श्रेणी मंजूर केली आहे, ज्यामुळे आता प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय.